मित्रांनो नमस्कार. आपल्या लर्निंग जर्नीमधला आता आपण खूप महत्त्वाच्या पाठाकडे वळतो आहे, ज्यामध्ये आज आपण लिक्विडिटी बघणार आहे. कालपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे POI, सगळे ब्लॉक, त्यासोबतच ज्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या सगळ्या कवर केल्या आहेत मित्रांनो. आणि आपण आत्ता थोडा थोडा करत लिक्विडिटीपासून बाकीच्या ॲडव्हान्सच्या सगळ्या टॉपिक्सकडे वळत आहे. तर मित्रांनो सुरुवात करत असताना काही क्वेश्चन्स आपल्याला व्हॉट्सअप थ्रू, परत आपल्या कमेंट्स थ्रू येत आहेत. तर त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी देण्याचा प्रयत्न करतो अगदी शॉर्टमध्ये. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन मोस्टली लोकांचा येतो आहे की ही जी 60 दिवसाची लर्निंग जर्नी चालू केली आहे त्यामध्ये रोज व्हिडिओ आपले का अपडेट होत नाही आहेत. तर मित्रांनो सिम्पल उत्तर आहे, एकतर आपण जो कंटेंट देतो तो खूप क्वालिटीचा आणि स्ट्रॉंग कंटेंट आहे. ठीक आहे. जर मी रोज व्हिडिओ बनवायचं, रोज त्याला अपलोड करायचं म्हणलं तर काय होऊ शकतं, आपला जो क्वालिटी आहे कंटेंटची ती थोडीशी कमी होऊ शकते. कारण का प्रत्येक गोष्टीला जरी मला हे कन्सेप्ट माहीत असतील तरी देखील मला तुम्हाला सांगायचे, त्यामुळे त्याचा रिसर्च करावा लागतो मला, की पूर्ण डिटेलिंग बघावी लागते. आता लिक्विडिटी माझ्या डोक्यात सगळं सेट आहेत, बट तुम्हाला सांगायचं म्हणल्यानंतर मला पण त्याचा थोडासा पूर्ण स्ट्रक्चर वाईज हे बनवून तुम्हाला प्रेझेंट करावं लागतं. ठीक आहे. तर कधी कधी असं होऊ शकतं की एक दिवस डिले वगैरे, तेवढं तुम्ही थोडंसं समजून घ्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि ही जी तुम्हाला मी 60 दिवसाची लर्निंग जर्नी दिली आहे मित्रांनो, त्यामध्ये डिसेंबर एंडपर्यंत तुमचा हा बऱ्यापैकी सगळा विषय SMCचा मी पूर्ण करणार आहे. आता इथे तुम्हाला मी गोष्ट दाखवतो कशाप्रकारे आपल्याला हा सिलेबस कंप्लीट करायचा ते पहिल्यांदा समजून घ्या. आता जर तुम्ही बघाल तर ज्या लोकांना बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांना म्हणजे काहीच येत नाही, त्यांच्यासाठी हा सिलेबस असेल. तर हे सगळं मी आपल्या ॲप्लिकेशनवरती लोड करणार आहे. ठीक आहे. आता उद्या परवा दिवशीपर्यंत हा सगळा सिलेबस रेडी होऊन जाईल. ऑलरेडी ह्याचे रेकॉर्डिंग चालू आहेत, याचे 2 कोर्सेस अपलोड पण झाले. ठीक आहे. म्हणजे ज्यांना काहीच येत नाही ते इथं हा वाला सगळा कोर्स इथं जाऊन कंप्लीट करू शकतात. आणि ज्यांना SMC ॲडव्हान्स लर्निंग किंवा जे आपलं हे कन्सेप्ट आपण चालू केलेत त्याच्यासाठी हे पूर्ण असा सिलेबस आहे मित्रांनो. आता आपण कुठपर्यंत आलो आहे तर बघा, हे फेअर व्हॅल्यू गॅप वगैरे आपले कंप्लीट झालेत, परत इम्बॅलन्स ऑर्डर ब्लॉक पण आपले कंप्लीट झाले. आता आपण लिक्विडिटी पाशी. ठीक आहे. तर आज आपण ही लिक्विडिटी कंप्लीट करेल. परत त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही पुढे जाऊन ॲडव्हान्स मॉडेल अल्गोरिदम आपण त्यामध्ये घेणार आहे, सगळे किल झोन्स वगैरे घेणार आहे. ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू मित्रांनो येत जाणार आहेत, ह्या एंट्री सेटअप वगैरे. तर बऱ्याच लोकांचे कमेंट्स येतात की एंट्री सेटअप द्या, एंट्री स्ट्रॅटेजी द्या. तर तसं गडबड करू नका मित्रांनो, 1 बाय 1 शिका. आज तुम्ही विचार करा, आपले जवळपास चॅनल चालू होऊन एक 20-25 दिवस झाले असतील. एवढ्या दिवसात जेवढे व्हिडिओ आलेत तेवढ्या व्हिडिओचे जरी बॅक टेस्टिंग करायचं म्हणलं तर 100 जरी चार्ट आपण केले तरीसुद्धा खूप स्ट्रॉंग आपलं ॲनालिसिस होत असतं. ठीक आहे. आता मी ज्यावेळेस माझे लर्निंग चालू केलं ते माझ्या गुरुनी मला शिकवलं होतं की कमीत कमी 500 लाईव्ह चार्टचे ॲनालिसिस तुम्ही करायचे आणि 500 बॅक टेस्ट करायचेत आणि 100 लाईव्ह चार्टचे ॲनालिसिस करायचे त्यांनी शिकवलेलं आम्हाला. तर त्यावेळेस आमचं कुठे जाऊन हे सगळं कंप्लीट झालं. एवढं सगळं ॲनालिसिस चांगलं क्विकमध्ये करता येते. तर तुम्हाला जे हा कन्सेप्ट आतापर्यंत आपण कंप्लीट केलं मित्रांनो, त्याचा बारकाईने चार्टवरती बॅक टेस्टिंग करा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्हाला हे सगळं समजून जाईल. ठीक आहे. तर फक्त पेशंटली चॅनलसोबत राहा, पेशंटली प्रत्येक कंटेंट अभ्यास करा. डिसेंबर एंडपर्यंत सगळा आपला हा विषय पूर्ण कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो अजून एक प्रश्न येतो आहे की आपलं जे अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर आहे त्याच्या माध्यमातून पण लोकांचे क्वेरी येतात किंवा व्हॉट्सअप थ्रू पण लोक विचारत आहेत की एखादं लाईव्ह मेंटरशिप किंवा लाईव्ह बॅच चालू आहे का. तर मित्रांनो त्या लोकांसाठी आपण मंडेपासून एक लाईव्ह बॅच चालू केली. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यामध्ये ते करू शकतात. ज्यांना कोणाला स्ट्रॉंग मेंटरशिप आणि हँड होल्डिंग सपोर्ट हवा असेल, आता हा मंथली एक जवळपास महिनाभर प्रोग्राम चालेल, त्यानंतर वर्षभर याचा आपण सपोर्ट देणार आहे. त्यामध्ये लाईव्ह ट्रेनिंगमध्ये झूमवरती वगैरे ते असं बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर जरी इंटरेस्टेड असेल ते करू शकता, नसेल तर आपलं जे हे लर्निंग चालू आहे हे कंटिन्यूच करत राहा. ह्याचा बॅक टेस्टिंग अजिबात थांबू नका, कारण का हे खूप मनापासून दिलेलं नॉलेज आहे मित्रांनो. असा कंटेंट तुम्हाला मिळणं अवघड आहे. ठीक आहे. एवढंच मी सांगेन. तर असेच मित्रांनो अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर त्याचे सगळ्यांचे आन्सर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. चॅनलला सबस्क्राईब केला आहे असं मी गृहीत धरतो आणि आपल्या आजच्या विषयाला आपण वळूयात. तर मित्रांनो आजचा पार्ट जो आहे तो लिक्विडिटी, याला एकदम मनापासून बघायचं मित्रांनो. याचं कारण असं आहे, लिक्विडिटी जर तुम्हाला कळली तर बाकी जास्त तुम्हाला गरज पडत नाही कुठल्या गोष्टींची, कारण का तुम्हाला समजून येतं की कोणत्या पॉईंटला मार्केटमध्ये काय होऊ शकतं. आता ही जी लिक्विडिटी मित्रांनो ह्याला समजत असताना आपल्याला हे समजून घ्यावं लागतं ही लिक्विडिटी कुठल्या लेवलला येते. जसं की आपण आता बघा, आपण मार्केट फ्लोजपासून POI काल कंप्लीट केले सगळे, त्यामध्ये आपण गॅप्स केले, ब्लॉक्स केले. गॅपमध्ये आपण FEG बघितला, BPR, व्हॉल्यूम इम्बॅलन्स, गॅप इम्बॅलन्स, परत ब्रेकअवे गॅप, हे गॅप्स काल बघितलेत. त्यासोबत आपण ब्लॉक्स बघितलेत. ब्लॉक्समध्ये पण तुम्ही बघू शकता ऑर्डर ब्लॉक वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट केल्या आहेत. आता मित्रांनो हे जे लिक्विडिटी आणि POI ना, त्या समजा आपण पेट्रोल पंपावर गेलो. ठीक आहे. पेट्रोल पंप म्हणजे काय, POI, आणि लिक्विडिटी म्हणजे काय, आपण जे प्रवासामध्ये खर्च करतो पेट्रोल ते म्हणजे लिक्विडिटी. लिक्विडिटी जायची खर्चाचं काम करते, पेट्रोल परत भरायचं काम करतं. ठीक आहे. तर सेम मार्केट पण असंच काम करतं. काय करतं, POIला जातं, POIवरून लिक्विडिटीला जातं, लिक्विडिटीनं परत POIला येतं.
हे काम असतं मार्केटचं. मित्रांनो, मी तुम्हाला हे खूप सिंपल करून सांगतो, ठीक आहे. जेवढं सिंपल करून समजाल तेवढं तुमच्या लक्षात राहतं. एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त. तर आता हा पॉईंट तुमच्या लक्षात आला. आता मेन लिक्विडिटी जी असते त्याचं काम काय असतं ते तुम्हाला सांगतो. लिक्विडिटीचं काम काय असतं मित्रांनो, पहिलं आणि मेन काम ते म्हणजे ट्रेड घेतला की त्याच्यासाठी टार्गेट शोधायचं काम हे लिक्विडिटी करते. कारण का एका लिक्विडिटीपासून तुम्ही समजा ट्रेड घेतला ना, तर त्याचं टार्गेट कोणत्या लिक्विडिटीपर्यंत जाऊ शकतं हे काम शोधायचं काम कोण करतं, लिक्विडिटी. दुसरं काय काम करतं, रिव्हर्सल ट्रेड. समजा तुम्हाला आता ट्रेड घ्यायचा आहे आणि तुम्हाला एखाद्या लोकेशनला लिक्विडिटी दिसते, तर तुमचा रिव्हर्सल ट्रेड घेता येतो तुम्हाला त्या लिक्विडिटीला वापरून. तिसरा आणि मेन मुद्दा महत्त्वाचा, मार्केटमध्ये जे ट्रॅप होते ना, स्टॉप लॉस ट्रॅपिंग होऊ शकतं किंवा तुम्हाला कळत नाही की बाबा या ठिकाणी लिक्विडिटी आहे की नाही, आपल्या ठिकाणी हंट करू शकते की नाही, तर ते सगळं ट्रॅपिंग त्याच्यापासून वाचण्याचं काम ही लिक्विडिटी करत असते मित्रांनो. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी तुम्ही लिक्विडिटी वापरू शकता. ऑलराईट. आता बघा या ठिकाणी लिक्विडिटीचा एकदम सोपा अर्थ घेतला तर आपला स्टॉप लॉस, ठीक आहे, जिथे रिटेलर लोकांचे स्टॉप लॉस असतात ना तिथे लिक्विडिटी जमा होती. एकदम सोपं समजून घ्या. म्हणजे रिटेलर कोण, आम्ही तुम्ही, ठीक आहे. आपल्याकडे किती आपली क्वांटिटी असणार आहे, 5 लॉट 10 लॉट, ठीक आहे. ज्या लोकांकडे मोठा मजबूत फंड आहे त्यांचे 1000 लॉट 2000 लॉट, ठीक आहे. तर त्या लोकांची लिक्विडिटी म्हणजे कोण, आपण सगळे रिटेलर लोक. आणि त्यांचे आपले स्टॉप लॉस म्हणजे त्यांचं काम असते पैसे कमवायचं, राईट. तर आता तुम्हाला ही थोडक्यात थिअरी समजलेली आहे. आता आपण समजून घेऊयात कशाप्रकारे ही लिक्विडिटी काम करते, कशाप्रकारे हे मोठे प्लेयर्स हे काम करत असतात, हे लिक्विडिटीला यूज करत असतात. तर नॉर्मली विचार करा, या ठिकाणी सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आहे असं समजायचं नॉर्मली, आणि मार्केट असं प्ले करतं आहे, ठीक आहे. या ठिकाणी कुठेतरी असं प्ले करते मार्केट. आणि आता हे जे मोठे प्लेयर आहेत ह्यांचे, जसं मी तुम्हाला बोललो, मोठमोठे लॉट असतात, 10,000 20,000 लॉटचे खरेदी असते एकदमच. तर तेवढे लॉट जर त्यांना खरेदी करायचे तर तेवढे लॉट विकणारा कोणतरी मार्केटमध्ये पाहिजे ना, बरोबर का नाही. जर एखाद्याला इथे 10,000 लॉटची खरेदी करायची आहे तर त्याला 10,000 लॉट विकणारा पण कोणतरी पाहिजे रिव्हर्समध्ये. मग असं जर कोण भेटत नसेल तर अशा वेळेस जे रिटेल लोक असतात, छोटे छोटे ट्रेड करणारे, त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस किंवा त्यांच्या ज्या ऑर्डर असतात त्या लिक्विडेट केल्या जातात. आणि जाणीवपूर्वक तुम्हाला भाग पाडलं जातं की तुम्हाला तुमचा माइंडसेट समजा बाईंगचा असेल ना तर चेंज करून तुम्हाला ते सेल करायला लावणार, ठीक आहे. जर तुमचा आता माइंडसेट आहे बायंड्स अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे आणि हा इथे समजा असा एक डब्ल्यू पॅटर्न झाला आहे, सॉरी हेड अँड शोल्डर झाला आहे, आणि तुमचा आता माइंडसेट स्ट्रॉंग झाला आहे की इथून मला आता बाय करायचं आहे. बट तुम्हाला त्यांना जर बिग प्लेअरला जर तुमच्या ऑर्डर पाहिजेत तर तुमचा माइंडसेट ते चेंज करणार, तुम्हाला इथे चुनूक दाखवणार आणि तुम्हाला मुद्दाम सेलिंग करायला लावणार आणि तुमच्या सगळ्यांचे स्टॉप लॉस घेऊन परत मार्केट हे वर जात असतं. तर ही एक खेळी चालते मार्केटमध्ये. तर हे समजून घेतलं की मार्केट समजायला काही अवघड जात नाही मित्रांनो, ठीक आहे. त्याला टॅपिंग किंवा ट्रॅपिंग असं म्हणू शकतो आपण. तर मित्रांनो, मार्केटमध्ये मोस्टली ह्या फेक मूव्स खूप येत असतात आणि हाच एक प्रकार असतो लिक्विडिटी क्रिएट करायचा मार्केटमध्ये, ठीक आहे. आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं, ही जी लिक्विडिटी आहे याचे वेगवेगळे टाईप्स बघायचे आणि त्या टाईप्स थ्रू समजून घ्यायचे कशा प्रकारे ही लिक्विडिटी वर्क होते, ठीक आहे. तर पहिला जो टाईप आहे मित्रांनो तो आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लिक्विडिटी. आपण काय करूयात, या ठिकाणी एक ड्रॉ करूयात. ऑलराईट. तर हा वरचा समजा तुम्ही रेजिस्टन्स आहे आणि खालचा या ठिकाणी सपोर्ट आहे. तर एक थिअरी समजून घ्या कशा प्रकारे हे वर्क होतं. तर हा समजा सपोर्ट आहे ना, तर असं बऱ्याच वेळा मार्केट या सपोर्टला येतं, टच होतं, इथेच तुम्हाला असं घोंगवताना दिसेल मार्केट बऱ्याच वेळा. तर असं ज्यावेळेस होत असताना त्यावेळेस ह्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात लिक्विडिटी जनरेट केली जात असते मित्रांनो. ऑलराईट. तर ही जी लिक्विडिटी जनरेट करायचं एक नॉर्मल सायकोलॉजी समजून घ्या. आता ज्यावेळेस एखादा रिटेलर मार्केटमध्ये येतो त्यावेळेस आता समजा ह्याला दिसते की या ठिकाणी मार्केट असं सारखं सपोर्टला टच करते, या ठिकाणी सपोर्टला सारखं टच करते. तर तो काय विचार करू शकतो, एक नॉर्मल थिअरी शिकवली जाते बघा मार्केटमध्ये की 3 टच नंतर 4 टचमध्ये मोस्टली ब्रेकडाऊन होऊ शकतं मार्केटमध्ये, म्हणून एक थिअरी शिकवली जाते. तर हे अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं आणि तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅप होऊ शकता. कसं ट्रॅप होता की मार्केट खाली येतं, तुम्हाला दाखवतं की आता सेलिंग होणार आहे, कॅन्डल क्लोजिंग पण दाखवणार आहे, पण ते तिथून परत असं वर जाऊ शकतं, ठीक आहे. म्हणजे सपोर्ट ब्रेक होत नाही. आणि सेम वाईज वरचा रेजिस्टन्समध्ये होतं, रेजिस्टन्स असा टच होत असतो बऱ्याच वेळा, एकदा 2दा 3 टच होणार, 4 टच होणार आणि तुम्हाला आता काय वाटतं शुअर शॉट हे ब्रेकआउट होणार, बट ते ब्रेकआउट करतं आणि परत मार्केट असं रिव्हर्स पडतं. तर हे असं जर ऑब्झर्व झालं असेल तुम्हाला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी लिक्विडिटी असते, ह्या इक्वल जे सपोर्ट असतात किंवा इक्वल रेजिस्टन्स असतात त्याला खूप जास्त प्रमाणात लिक्विडिटी असते मित्रांनो, ठीक आहे. आता मित्रांनो, हा एक व्ह्यू झाला बरोबर का बघण्याचा. आता दुसरा व्ह्यू कसा असतो तुम्हाला सांगतो. हा जर मार्केट या ठिकाणी आता समजा सपोर्ट आहे, सपोर्टला कंटिन्यू मार्केट टच करते, तर काही लोक विचार काय करतात, इथून बाय करूयात म्हणजे मार्केट इथून खाली येण्याचे चान्सेस कमी येतात.
तर या ठिकाणी लोक बाय करतात आणि जे स्टॉप लॉस असतात मित्रांनो ते बिलकुल या सपोर्टच्या थोडंच खाली काही लोक बफर ठेवतात आणि लावू शकतात किंवा काही लोक ॲव्हरेजिंग करतात बघा ऑर्डर्स नाही का ऑर्डर पिरून ठेवतात की या प्राईजला थोडी त्या प्राईजला थोडी असं ॲव्हरेजिंग केलं जातं आणि बराबर ते टार्गेट वगैरे लावलं जातं आणि त्या ठिकाणी लिक्विडिटी घेऊन मार्केट सगळ्यांचे स्टॉप लॉस घेऊन वर जातं. तर ही नॉर्मल कन्सेप्ट आहे. सेम वाईस वर्सा रेजिस्टन्समध्ये पण या ठिकाणी असे लोक सेल करायला बघतात वरून आणि मार्केट लोकांचे स्टॉप लॉस घेऊन परत असं खालच्या दिशेला ट्रॅव्हल करायला चालू करतं. तर आय थिंक तुम्हाला हा सपोर्ट रेजिस्टन्स लिक्विडिटीचा खंड कळाला असेल. आपण काय करूयात थोडंसं याला चार्टवरती बघूयात म्हणजे कशा प्रकारे हे वर्क होते तुम्हाला समजेल. ऑलराईट आता काय करायचं हा जो 1 तासाचा चार्ट आहे ना नॉर्मली आपण काय करूयात कुठे लाईनिंग करूयात घेऊयात नॉर्मली एक लाईनिंग टाकूयात कुठे आणि आपण बघूयात तुमच्या लक्षात येऊन जाईल कसं सपोर्ट रेजिस्टन्स काम करतं. ऑलराईट आता ह्या 3 लाईन आपण टाकलेल्या आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचं कारण का तर बघा मार्केट आलं टच झालं वरती गेलं परत आलं इथून टच होऊन वर गेलं परत टच होऊन वर गेलं परत या ठिकाणी आलं टच होऊन वर गेलं. आता नॉर्मल लोकांचा विचार काय असतो मित्रांनो की बाबा या ठिकाणी मार्केट एवढा वेळ जर सपोर्टला टच होतं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते इथून नाही का नाही कारण का एवढ्या वेळ टच झालं आहे त्यानंतर मग लोक काय करतात या ठिकाणी बाईंगची ऑर्डर घेऊ शकतात आणि स्टॉप लॉस कुठे असणार या सगळ्यात जास्तीत जास्त कुठे असणार या हावाला जो स्विंग झाला आहे त्याच्या खाली बरोबर का नाही. पण मार्केटनं काय केलं बघा खाली आल्यासारखं दाखवलं आणि सगळ्यांची स्टॉप लॉस घेऊन परत वरच्या दिशेला मुवमेंट दिलेलं आहे. आता काही लोक असा विचार करू शकतात या ठिकाणी एक पॅटर्न झाला मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल तर लक्षात येईल तुमच्या हावाला. तर हा पार्ट ॲक्च्युली मी तुम्हाला पुढे सांगणार होतो आपली जी पॅटर्न लिक्विडिटी आपण बघणार आहे त्या ठिकाणी पण तोही पार्ट तुम्हाला आता दिसला म्हणून इथे कव्हर करतो. तर इथं बघा हेड अँड शोल्डर पॅटर्न झालेला आहे आणि या ठिकाणी मार्केटनं हेड अँड शोल्डरचा सक्सेसफुल ब्रेकआउट पण दाखवला आहे ब्रेकडाऊन तरी देखील मार्केट वरच्या दिशेला उलटं गेलेलं आहे. आता काही लोक असा विचार करू शकतात की ट्रेंड लाईन किंवा काही जो तुम्ही सपोर्ट म्हणाल तो ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळालेलं आहे जवळपास आता 420 पीप म्हणजे खूप मोठं प्रॉफिट झालं एवढं तर आम्हाला प्रॉफिट भेटलं आहे. पण मित्रांनो हे जे झाले ना हे तुम्हाला फक्त एक चुणूक दाखवले मार्केटनं ठीक आहे याला काय म्हणतो आपण चुणूक दाखवणे. तर हे काय कामाचं नसतं एवढ्यामध्ये लोक खुश जे होतात ना ते लोक फसतात लाँग रनमध्ये. तर हे काय कामाचं नाही हे शिकण्यासारखा खूप मोठा पार्ट आहे. तर यासाठी एक सोल्युशन आहे जे आपण बाय शिकलो ना त्याला बायसोबत मॅच करायचं. आता जर आपले ओव्हरऑल बाय जर बायचे आहेत तर तुम्ही ह्या ठिकाणी ट्रेड घेतच नाही लक्षात घ्या. हे लिक्विडिटी ट्रॅप होण्याचे आणि तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जर ही लिक्विडिटी समजा आता हे पॅटर्न बनला आहे तर ही पॅटर्न लिक्विडिटी आहे का हा एकदा विचार करायचा डोक्याला विचारायचं की बाबा ही पॅटर्न लिक्विडिटी असू शकते का आणि जर तुमच्या मनानं उत्तर दिलं की हां ही पॅटर्न लिक्विडिटी आहे आणि इथं मार्केट हंट करू शकतं तर याला ट्रेड घेण्यात काय अर्थ नाही ना. ठीक आहे आता दुसरा हा झाला आपल्या 2 पार्ट इथं कंप्लीट झाले. ठीक आहे आता बघा आपला सपोर्टमध्ये पण तुमच्या लक्षात आलं की सपोर्टला टचून मार्केट खाली आलं आहे या ठिकाणी स्टॉप लॉस हंटिंग आणि मार्केट परत वर गेलेलं आहे. परत पॅटर्नची लिक्विडिटी पण कशी हँडल होईल ती पण तुम्हाला लक्षात आलं. आता आपण रेजिस्टन्सचा थोडक्यात विचार करूया रेजिस्टन्सची लिक्विडिटी कशी हँडल होऊ शकते. आता आपण एखादी वर्ण लाईन रेजिस्टन्सची मारली का तर आता बघा या ठिकाणी ही वाली अशी लाईन समजा तुम्ही खाली एक्सटेंड केलीत ठीक आहे इथे. तर आता बघा नॉर्मली हा एक रेजिस्टन्स आहे ठीक आहे. आता 1 तासाची चार्ट पॅटर्न आहे म्हणजे खूप मोठा रेजिस्टन्स असेल तर एकदा टच झालं दुसऱ्यांदा टच झालं तिसऱ्यांदा टच झालं आणि चौथ्या वेळेस बघा सगळी लिक्विडिटी वरची जेवढी होती मागची सगळ्यांची लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली स्ट्रॉंग मुवमेंट देऊन खाली चाललेलं आहे. तर ही रेजिस्टन्स आणि सपोर्टची लिक्विडिटी अशा प्रकारे वर्क होते लक्षात आलं तुमच्या. तर याच्यापासून वाचलं पाहिजे याला बायसोबत तुम्ही मॅच करू शकता. तर हे बघणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे. जर अजून एखादं सपोर्ट रेजिस्टन्स एक्झाम्पल दिसलं तर आपण सांगण्याचा ते प्रयत्न करूयात. आता बघा या ठिकाणी पण मल्टिपल टच आहेत 1 2 3 4 टच आहेत ठीक आहे. या ठिकाणी मार्केटमध्ये लोकांनी ऑर्डर खालच्या दिशेला कारण हा बायसच ट्रेंड चेंज झाला त्यामुळे हा बायसोबत मार्केट खाली गेलेला आहे तुमच्या लक्षात आलं हे बघा इथे. बट जर तुम्ही या ठिकाणी विचार केलात तर इथे बघा काय झालेलं आहे मार्केटमध्ये फर्स्ट टच सेकंड टच इथे परत थर्ड टच हे म्हणजे समजा आता थोडी लाईन तुम्ही अशी एक्सटेंड केलीत तर तुमच्या लक्षात येईल किती वेळा टच झाले बघा मार्केट हे वरून आलेला सपोर्ट होता सपोर्ट बिकम रेजिस्टन्स ठीक आहे 1 2 3 आणि 4th टचला लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली ठीक आहे. आता परत ह्यानंतर मुवमेंट दिली तो भाग वेगळा ते आता स्ट्रॅटेजीमध्ये आपण शिरत नाही पण लिक्विडिटी कशा ओळखायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी काय केलं मित्रांनो रँडम 2-3 लाईन टाकले तुम्ही तुमच्या पुढेच टाकलेत त्या लाईनवरतीच आपल्याला सगळं समजतं की कशा प्रकारे हे रेजिस्टन्स आणि सपोर्ट काम करतात. आणि मार्केटमध्ये नॉर्मली जे लोक प्राइस ॲक्शन किंवा हे सपोर्ट रेजिस्टन्स वर्क करत असताना त्या लोकांनी करायला काय हरकत नाही ही सिस्टीम एव्हरग्रीन आहे बट त्याला काही गोष्टी मॅच करा आणि ट्रेडिंग करायला चालू करा ठीक आहे. असं नाही की तुम्हाला प्रॉपर डॉट टू डॉट लाईन काढणं गरजेचं आहे. तुम्ही अशी रँडम जरी कुठेही लाईन टाकली चार्टमध्ये तरी देखील तो एक तुम्हाला लाँग रनचा सपोर्टेशन दाखवू शकतो. आता इथे मला जास्त कन्सल्टेशन दिसतंय तुम्ही बघा या ठिकाणी मी लाईन टाकली तर बघा किती छान प्रकारे तुम्हाला पॅटर्न लक्षात आला. आता अजून एक लंबा लाईन टाकली आपण ही वाली बघा ही वाली
तर हा एक रेजिस्टन्स होऊ शकतो ना, काय प्रॉब्लेम आहे इथे रेजिस्टन्स व्हायला. टच किती वेळा झाले बघा, 1 2 3 4 आणि 5th टच, आणि त्यानंतर हे ब्रेकआउट झालेलं आहे. आणि हे जर या ठिकाणी तुम्ही बघाल तर मार्केट पूर्ण असं डाऊन ट्रेंडमध्ये आले, ठीक आहे. आणि नॉर्मल परत इथं बघू शकतो मी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर, त्यानंतर परत ते कंटिन्युएशन वरच्याच पॅटर्नमध्ये गेले की त्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता जर सक्सेसफुली मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट काढायचा झाला तर मला वाटते हा एक ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट आहे. आणि इथेच मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आहे, तुम्ही लक्षात आलं तुमच्या, हे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं त्यानंतर तुम्ही बघू शकता डायरेक्ट परत या ठिकाणी मार्केट एकदा ह्या ऑर्डर ब्लॉकला टच होऊन गेलं का, नाही गेलं. पण ऑर्डर ब्लॉक नंतर हा इथे FUG आहे, तर FUGनं वर गेलेला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी बायस तुमची इथेच चेंज झालेले आहेत. त्यानंतर हा जर पॅटर्न जरी बनला इथे W पॅटर्न, तरी लिक्विडिटी हंट व्हायचा विषय येत नाही, कारण का तुमचे बायससोबत अलाइन झाले. ऑल राईट, तर तुमचे हे दोन आता लिक्विडिटी इथे कंप्लीट झालेले आहेत. कोणती सपोर्ट रेजिस्टन्स आणि पॅटर्न लिक्विडिटी. आणि आता आपल्याला बघायची पुढची लिक्विडिटी, ती म्हणजे ट्रेंड लाईन लिक्विडिटी, परत चार्ट पॅटर्न लिक्विडिटी आता आपण बघितली. अजून एखादा एक्झाम्पल दिसलं लाईव्हमध्ये तर तुम्हाला दाखवतो. आता ट्रेंड लाईन लिक्विडिटी काय असते मित्रांनो लक्षात घ्या. नॉर्मली आपण मार्केट असं समजा डाऊन ट्रेंडला पडतो तर अशी एखादी ट्रेंड लाईन मारतो, त्याचा ब्रेकआउटची वेट करतो, किंवा अप ट्रेंडमध्ये मार्केट असं तर एखादी अशी ट्रेंड लाईन मारतो, त्याचा वेट करतो, ठीक आहे. आणि चार्ट पॅटर्न लिक्विडिटी तुम्हाला मी आता सांगितली, मार्केटचे वेगळे प्रकार असतात पॅटर्नचे, त्यामध्ये M पॅटर्न येतो, ठीक आहे, त्यासोबत अजून W पॅटर्न येतो, ऑल राईट. तर आणि त्याच्यासोबत बरेच पॅटर्न आहेत. आता हे आपण मोस्टली आपली जी CBT आहे त्यामध्ये पण ह्याला खूप रिफायनिंग करतो, लक्षात घ्या. बट या ठिकाणी समजून घेण्याची गोष्ट आहे की पॅटर्न कोणताही असू द्या, तुम्हाला ते बघणं महत्त्वाचं आहे. आता परत मी एक तासामध्ये जातो आणि तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे ही ट्रेंड लाईन लिक्विडिटी वर्क होते आणि त्यामध्ये आपण कसं ट्रॅप होऊ शकतो. ऑल राईट, तर मित्रांनो आता आपण या पॉईंटला आलेलं आहे आणि आपल्याला आता बघायचं की ट्रेंड लाईनची लिक्विडिटी कशाप्रकारे तुम्हाला हंट करू शकते, ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल मित्रांनो ट्रेंड लाईन लिक्विडिटी तुम्हाला देतो. आता समजा ही ट्रेंड लाईन आहे, ठीक आहे, आणि खालून ही अशी ट्रेंड लाईन मारलेली आहे. ऑल राईट, आता ही ट्रेंड लाईन का मारली लोकांनी की या ठिकाणी एक ट्रायंग्युलर पॅटर्न दिसला म्हणून मारलेले. आता ह्याचं जी ज्यांना थेअरी माहीत आहे त्या लोकांनी काय केलं, ज्या लोकांना एंट्री घ्यायची होती त्या लोकांनी आयदर या ठिकाणी एंट्री घेतली, ज्यांना बाईंगमध्ये घ्यायची त्यांनी इथे घेतली, आणि स्टॉप लॉस काय केले, हे खालचा जो इथे मागचा प्रिव्हियस स्विंग आहे त्याच्या खाली लावली, ठीक आहे. आणि ज्या लोकांना वरून सेल करायचं आहे त्या लोकांनी काय केली, इथे कुठेतरी एंट्री घेतली, ठीक आहे, या ठिकाणी. आणि स्टॉप लॉस काय केले, याच्या वर या ठिकाणी लावले. तर तुम्ही बघू शकता काय झालं आहे, मार्केटनं दोन्हीकडचे स्टॉप लॉस हे उडवलेले आहेत लोकांचे, आणि परत मार्केट हे खाली गेलेलं आहे अशा प्रकारे. तर या अशा प्रकारे ट्रेंड लाईनचे स्टॉप लॉस हंटिंग होऊ शकतं. आता मित्रांनो या ठिकाणी बघा मार्केट कंटिन्युएशन असं वर चाललेलं आहे, बरोबर का. आणि या ठिकाणी काय केलं बघा मार्केटने, नॉर्मल रिटेल कन्सेप्टमध्ये ही जी ट्रेंड लाईन ही किती स्ट्रॉंग ब्रेक डाऊन दिलेली आहे बघा, आणि त्यासोबत पॅटर्न पण बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता पॅटर्न पण झालेला आहे. बट जर एखाद्याने या ठिकाणी आता या रिटेस्टला एंट्री घेतो असा विचार केला, किंवा डायरेक्ट ह्या ब्रेकडाऊनला सुद्धा काही लोक एंट्री घेतात, पण तरी आपण असं समजू की रिटेस्टला एंट्री घेतली, तर बघा या ठिकाणी ते स्टॉप लॉस घेऊन परत वरच्या दिशेला असं कंटिन्यू बायसमध्ये गेलेलं आहे. तर हे अशा प्रकारे मार्केट तुम्हाला फसवू शकतं ह्या लिक्विडिटीजमध्ये. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोणत्या ठिकाणी लिक्विडिटी कशा प्रकारे असू शकते आणि याचा अभ्यास करायला जमलं पाहिजे, ठीक आहे. आता आपण ज्या कन्सेप्ट बघतोय त्या जर यूज केल्या तर तुम्ही यापासून या ट्रॅपपासून वाचू शकता. आता मित्रांनो ट्रेंड लाईन लिक्विडिटी नंतर चार्ट पॅटर्नची लिक्विडिटी येते, जी की मी तुम्हाला सांगितले. नॉर्मल तेच असते की चार्ट पॅटर्नसुद्धा फेल होतात. आता चार्ट पॅटर्न कोणत्या डिरेक्शनला बनतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ह्याचं एक्झाम्पल अजून हवं असेल तर मी अजून एकदा चार्टमध्ये जातो आणि आपण याला पॅटर्नचं लिक्विडिटी कशा प्रकारे हँड होऊ शकते ते थोडक्यात आपण या ठिकाणी बघूयात. तर बघू शकता तुम्ही आपल्याला एखादा पॅटर्न भेटतो बघूयात आपण. ऑल राईट, तर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी एक पॅटर्न आपल्याला भेटलेला आहे. जर तुम्ही बघाल तर हा मार्केट असा आलं आहे, या ठिकाणी हाय बनवला आहे, परत लो, आणि हावाला एक M पॅटर्न या ठिकाणी मित्रांनो बनलेला आहे, ठीक आहे. तर तुम्ही जर बघाल तर ह्यावाला जो M पॅटर्न आहे त्याचा रूल काय असतो, ही जी नेकलाईन आहे ही जर ब्रेक डाऊन झाली तर याच्या रिटेस्टला तुम्ही एंट्री घेता, ठीक आहे. तर आता सक्सेसफुल रिटेस्ट होऊन मार्केट बघा इथं खाली पण आलेलं इथपर्यंत, ठीक आहे. तर एखाद्याने या ठिकाणी एंट्री घेतली असती, विचार करा, तर त्याचं काय झालेली अवस्था तुम्ही बघा. सगळा त्याचा जेवढा काय स्टॉप लॉस लावलेला आहे जेवढ्या लेवलला सगळा स्टॉप लॉस घेऊन मार्केट रिव्हर्स खाली आलेलं आहे, ठीक आहे. तर ही अशा प्रकारे पॅटर्नची लिक्विडिटी वर्क होत असते, लक्षात घ्या. आता मित्रांनो या पॅटर्नच्या किंवा ट्रेंड लाईनच्या मी अपोजिटमध्ये आहे का, तर बिलकुल नाही. आता तुम्ही इथे बघा लाईव्हमध्ये हा वाला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न इथे तयार झाला आहे,
ठीक आहे. आता हा हेड ऑन शोल्डर पॅटर्न का फेल नाही झाला, कारण का तुम्ही बघू शकता हा प्रॉपर एका बायच्या मुवमेंटमध्ये हो, त्यामुळे हा फेल होण्याचा चान्सेस नाही आहे. जर तुम्ही आता नॉर्मल आपलं मार्केट स्ट्रक्चर जर तुम्हाला जमत असेल तर एकदम सिंपल रूल आहे. या ठिकाणी हा ब्रेकअप स्ट्रक्चरचा पॉईंट झालेला आहे, बरोबर का. आणि ब्रेकअप स्ट्रक्चरचा पॉईंट नंतर काय असतं, आपला लॉक एरिया खाली ठरतो, त्यानंतर हा या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट आहे, बरोबर. आणि हा ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट या ठिकाणी झालेला आहे, पण हा सक्सेस झाला का तर नाही, या ठिकाणी फक्त स्विप झालेला आहे. तर आपलं काय पुढचं रूल आहे की ही कॅन्डल शिफ्ट होती या कॅन्डलवरती, मग आता या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर झालेला आहे. मग जेव्हा कधी ब्रेकअप स्ट्रक्चर आणि तुमचा खालचे लॉक्ड एरिया सेट आहेत त्यावेळेस तुम्ही परत या ठिकाणी परत सेलचा विचार करू शकत नाही ना हो मित्रांनो. जरी या ठिकाणी हा पॅटर्न दिसला तुम्हाला तरी देखील ब्रेकअप स्ट्रक्चरच्या डिरेक्शनमध्ये तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेणार आहे. आता ब्रेकअप स्ट्रक्चर नंतर हा एफव्हीजी मार्केटनं काय केलं, हा एफव्हीजी प्लस ऑर्डर ब्लॉक याला टॅप केलं, मिटिगेशन ब्लॉक तयार झाला आणि मिटिगेशन ब्लॉकला काय केलं, मार्केटनं टच केलं आणि तिथून पुढे बूम वर. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे जर तुम्हाला ॲनालिसिस करता आलं तर तुपात साखर लक्षात घ्या. ठीक आहे. फक्त हे पॅटर्न त्याच्यासोबत मॅच करता आले पाहिजेत. आय थिंक तुम्हाला हे पण या 3 गोष्टी आता समजलेल्या आहेत. आपण आता पुढच्या अजून 2-3 लिक्विडिटी बघू या व्हिडिओमध्ये आणि आपण याचा दुसरा एक पार्ट बनवूयात, कारण का व्हिडिओ खूप मोठा करण्यात काही अर्थ नाही आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजल्या पाहिजेत आणि याचं प्रॅक्टिस करा बरं का, लक्षात घ्या. प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. लिक्विडिटी बघणं आणि लिक्विडिटी तुम्हाला शोधायला भेटली का तुमचा तो विचार करण्याचा पॅटर्न चेंज होतो की लिक्विडिटी कोणत्या एरियामध्ये जास्त असू शकते. ठीक आहे. आता चौथा जो पार्ट येतो तो म्हणजे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन लिक्विडिटी. जसं की मी तुम्हाला आता सपोर्ट रेजिस्टन्स सांगितलं, सेम तेच प्रकार मित्रांनो. ह्याच्यामध्ये जास्त काही डोकं लावण्याचा अर्थ नाही आहे. कोणताही घ्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घ्या किंवा कोणतीही ट्रेंड लाईन घ्या आणि त्या ट्रेंड लाईनला तुम्ही नॉर्मली आता समजा विचार करत असाल तर या ठिकाणी मार्केट असं समजा आलं आहे, या ट्रेंड लाईनला जास्त टच करते. ठीक आहे. आणि तुम्हाला वाटतं की आता हा ब्रेकडाऊन होईल किंवा ह्या असा वरच्या दिशेला मार्केट रिटेस्टला जाईल आणि परत खाली एंट्री भेटेल, पण तसं होत नाही. या ठिकाणी होतं काय, मार्केट ब्रेकडाऊन पण होतं, रिटेस्टला पण येतं, बट ते खाली जात नाही. ते काय करतं, तुम्हाला इथूनच कुठून तरी असं वरच्या दिशेला हे घेऊन जात असतं. ठीक आहे. तर हा एक्झाम्पल तुम्हाला चार्टमध्ये खूप वेळा बघायला भेटला असेल किंवा तुम्ही आता ह्याचा तुम्हाला टास्क देतो मी, तुम्ही असे एक्झाम्पल शोधा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर कुठे पाठवायचा हा विचार पडत असेल ना, तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला पाठवून द्या. ठीक आहे. आणि तिथे तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे हे वर्क होते. स्वतः बघितल्या शेवट चार्ट हे कळणार नाही. आता समजा अशी ट्रेंड लाईन वर्क होते एखादी आणि तुम्ही याला असं टच करताय आणि तुम्हाला वाटतं की हा ब्रेकआउट होईल, मार्केट रिटेस्ट करेल, वर जाईल, पण तसं नाही होत. मार्केट इथपर्यंत येतं आणि परत इथून खाली पडतं धडकन आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे, आता काय करावं कोणाला विचारावं. ठीक आहे. तर ते त्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला लिक्विडिटीचा हा विचार करणं आणि लिक्विडिटी कशाप्रकारे बनू शकते ह्या तुमचा माइंडसेट बदलणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता त्यानंतर काय येतो, कन्सोलिडेशन लिक्विडिटी. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता कन्सोलिडेशन लिक्विडिटी काय असते तुम्हाला इथे थोडक्यात सांगतो, परत आपण याला चार्टवरती बघूयात. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मार्केटमध्ये बऱ्याच वेळा मार्केट एका असं झोनमध्ये कन्सोलिडेट होत असते. ठीक आहे. वर जातं खाली येतं, एकच झोन असतो, पण तो मॅक्स टू मॅक्स 2-4 हाय आणि लो पॉईंट एकत्र करतं आणि एका ठिकाणी असं कन्सोलिडेट करत असतं. पण होतं काय, कन्सोलिडेशन झाल्यानंतर मार्केट हळूच एका पॉईंटला कुठल्या तरी असं तुम्हाला ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट झाल्यासारखं दाखवतं आणि तो सगळा तिथला लिक्विडिटीचा झोन घेतला जातो आणि मार्केट अपोजिट डिरेक्शनला किंवा त्याच्या डिरेक्शनलाच कधी कधी जाऊ शकतं. आता हे ठरतं कसं, विचार करा. कन्सोलिडेशन होते म्हणजे काय होते, नॉर्मली खूप सारे लोक संभ्रमात पडलेत की आता बाय करू की सेल करू, बरोबर. आणि त्या ठिकाणी लिक्विडिटी जनरेट होण्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस माणूस विचारत असतो, कन्फ्युजनमध्ये असतो की बाय करू का सेल करू, त्यावेळेस हे जे बडे प्लेयर आहेत ते विचार काय करतात की या ठिकाणी कन्फ्युजन क्रिएट झालं म्हणजे बाईंग करणारे काय करणार, खाली स्टॉप लॉस लावणार काय होईल ते जाईल म्हणून, आणि सेलिंग करणारे काय करणार, वरून स्टॉप लॉस लावणार काय होईल ती जाईल याचा विचार करून. आणि त्यावेळेस काय होतं, हे जे बडे प्लेयर आहेत त्यांना काय लागतं, मार्केटमधून लिक्विडिटी म्हणजे खूप जास्त अमाऊंटमध्ये फ्युएल. ते काय करतात, आयदर ह्या साईडला किंवा ह्या साईडला कोणत्या साईडला मिळेल तिकडे मार्केट वळवतात, सगळ्यांचा स्टॉप लॉस घेतात आणि ज्यांना ज्या मुवमेंटला मार्केट न्यायचं आहे त्या मुवमेंटला मार्केट नेत असतात. तर याचा थोडंसं आपण चार्टवरती बघण्याचा प्रयत्न करूयात कशाप्रकारे ही कन्सोलिडेशन लिक्विडिटी वर्क होते मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एक पार्ट राहतो तो म्हणजे स्विंग हाय आणि स्विंग लो लिक्विडिटी. तर याचं मी तुम्हाला इथे थिअरॉटिकल दाखवतो आणि आपण आता ज्यावेळेस चार्टवरती शिफ्ट होणार आहे त्यावेळेस हे दोन्ही पार्ट कव्हर करूयात. कोणतं, कन्सोलिडेशन लिक्विडिटी आणि स्विंग हाय आणि स्विंग लो लिक्विडिटी. आता हा ऑलरेडी आपण टाईप बघितलेला आहे बरं का एका सेशनमध्ये आपल्या, तरी पण आपण या ठिकाणी थोडंसं बघूयात. आपण ज्यावेळेस बायस बघितलं होतं आय थिंक त्यावेळेस आपण हे बघितलेलं आहे. तर आता ही जी स्विंग हाय आणि स्विंग लोची लिक्विडिटी मित्रांनो, ती हा जो हाय आहे ना या ठिकाणी खूप सारी लिक्विडिटी असते, या ठिकाणी खूप सारी लिक्विडिटी असते. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्व करत असाल ज्यावेळेस ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट होतो त्यावेळेस मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंग मुवमेंट या ठिकाणी येत असते मित्रांनो, लक्षात आलं तुमच्या. तर ही असते लिक्विडिटी स्विंग हायची आणि स्विंग लोची. आणि हा जो लो आहे त्या लोला देखील लिक्विडिटी खूप जास्त प्रमाणात असते. जर या ठिकाणी मार्केट लोला आलं आणि जर त्या ठिकाणी मार्केटनं स्विप केलं ना तर तिथून पुढे स्ट्रॉंग मुवमेंट मिळू शकतो आपल्याला.
ऑल राईट. आणि वाईस वर्सा समजा डाऊन ट्रेंडमध्ये तुम्ही विचार करताय तर डाऊन ट्रेंडमध्ये देखील अशा प्रकारे मार्केट वर्क होतं. आणि अजून एक पॉईंट तुम्हाला मी सांगतो, हा जो असतो ना हा आपला लॉक्ड एरिया असतो. कधी लक्षात घ्या, आपण काय करतो, हा ब्रेकआउट स्ट्रक्चर लॉक्ड एरिया म्हणून मी कायम शिकवतो. लॉक्ड एरिया जो असतो ना, पहिला लॉक्ड एरिया तो इंड्युसमेंट मार्क करायचा. त्याचं कारण असं आहे, ही ती लिक्विडिटी असते खूप जास्त. जर ती लिक्विडिटीचं घेऊन मार्केट फक्त असं वर गेलं तर तुम्ही कोणता चेंज ऑफ कॅरेक्टर, काय आता यूट्यूबला एवढे जास्त चेंज ऑफ कॅरेक्टर शिकवतात ना, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर देतात. आयडीएमला चेंज ऑफ कॅरेक्टर तसं नसते. पहिल्यांदा आयडीएमला लिक्विडिटी घेतली जाते सगळ्यांची आणि तिथून परत मार्केट वर कंटिन्यू करू शकतं. पण जर समजा परत मार्केटनं हा आयडीएम जर तोडलाय, त्याला ब्रेक केला तर परत खाली जाऊ शकतं. हा एक थिअरी तुम्हाला माहितीच आहे. बट हा याच्या मागचा एक विचार आहे मित्रांनो, हाय आणि लोला लिक्विडिटी असते, स्विंगच्या हायला आणि स्विंगच्या लोला. ठीक आहे, तर आता आपण दोन्ही टाईप चार्टवरती बघूयात. ऑलराईट, आता बघा स्विंग लो आणि स्विंग हायची लिक्विडिटी प्लस कन्सल्टेशनची लिक्विडिटी कशा प्रकारे वर्क होते हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी बघा 1 तासाचा टाइम फ्रेम आहे मित्रांनो. किती कन्सल्टेशन चालू आहे बघा. आता 1 टच, 2 टच, 3, 4th टच बघा किती झालेत. या ठिकाणी वरून किती टच झालेत बघा. एवढं कन्सल्टेशन झालं आहे. यामध्ये मार्केटचं एवढं कन्फ्युजन वाढलेलं आहे की बाय करू का सेल करू. समजा इथून कोणी सेल केला, मार्केट खाली आलं, परत टच होऊन परत वर गेलं, परत खाली आलं आणि या ठिकाणी बघा दाखवलं आहे माणसाला की आता आम्ही खाली मार्केटला तोडतोय ब्रेकडाऊन करून. परत सगळ्यांच्या वर घ्यायला मार्केट गेलं स्वीप करायला. हे बघा इथे मार्केटनं स्वीप केले. जर तुम्ही ॲक्युरेट बॉक्स काढाल तर तुमच्या लक्षात येईल ही कॅन्डल वरच्या दिशेला स्वीप करून आलेली. आता तरीही एखाद्या याच्यातून वाचला, त्यानं परत विचार केला की जाऊ दे आता खालची लिक्विडिटी घेतली, आता वरची लिक्विडिटी आपल्याला भेटेल. तर इथे बघा वरची पण लिक्विडिटी परत त्यांनी घेतलेली. ठीक आहे, आणि वरची लिक्विडिटी घेऊन मार्केटनं काय केलं, परत इथे एक पॅटर्न दाखवलेला आहे. पॅटर्न तुमचा कोणता एम पॅटर्न दाखवून काय केलं, परत कन्सल्टेशन झोनमध्ये मार्केट आणलं आहे. परत या ठिकाणी ब्रेकडाऊन केलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता ब्रेकडाऊन केल्यानंतर किती माणसांना खिळवून परत त्यानं मुवमेंट खालच्या दिशेला ही दिलेली आहे. तुम्ही विचार करत असाल ना ही मुवमेंट आणण्यामागे, आता त्यानंतर बघा किती मोठमोठ्या स्ट्रॉंग कॅन्डल बनलेले आहेत. ठीक आहे, ही लिक्विडिटी घेण्यामागे त्यांचा किती मोठा हात आहे तुमच्या लक्षात आला असेल. या सगळ्या ट्रॅपिंगपासून वाचण्यासाठी आपण हे SMC ICT लर्निंग करतोय. याच्यातले जर आपण झोन्स काढत बसलो आणि प्रॉपर याला लॉजिकलनी वेनं गेलो तर हे यापासून वाचू शकतो. कारण का या कन्सल्टेशनमध्ये अडकूनच बसायचं नाही. कशा अडकायचं सांगा तुम्ही. या ठिकाणीच तुम्हाला कुठेतरी एखादा ब्रेकअप स्ट्रक्चर किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर भेटला तर तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता सक्सेसफुली. नॉर्मली बघा हा इथे ऑर्डर ब्लॉक आहे, दिसला का, हा ऑर्डर ब्लॉक, आणि या ऑर्डर ब्लॉकला टॅप करून मार्केट रिव्हर्स खाली आलं आहे. मग या ठिकाणी जर एखाद्याने एंट्री घेतली असेल तो ह्या कन्सल्टेशनचा विचार करणार नाही. तो विश्वास काय ठेवणार या ऑर्डर ब्लॉकवर आणि 1:3 किंवा 1:5 टार्गेट घेणार, तो फोकस ठेवणार. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला या गोष्टी समजत जात आहेत आणि या गोष्टींपासून तुम्ही वाचलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे लिक्विडिटी झोनमधून. ऑलराईट, आता मित्रांनो आपल्याला बघायची ती म्हणजे स्विंग हाय आणि स्विंग लोची लिक्विडिटी. तर तुम्ही बघू शकता इथून आपण बघायला चालू करूयात. जेव्हा हाय आणि लोची लिक्विडिटी ब्रेक होते ना मित्रांनो, त्यावेळेस कसं स्ट्रॉंग मुवमेंट बघा. मी काय सांगितलं तुम्हाला, हायला आणि लो लिक्विडिटी असते. हे बघा या ठिकाणी ही लिक्विडिटी होती, हा हाय होता, ही किती स्ट्रॉंग मार्केट झपकन वर गेले बघा या ठिकाणी. ठीक आहे, आता या ठिकाणी काही लोकांच्या फ्लॅग स्ट्रॅटेजीज वगैरे आहेत नाही का, ब्रेकआउट स्ट्रॅटेजी त्याला म्हणतात. तर या ठिकाणी बघा ही हायची लिक्विडिटी, हा लिक्विडिटी घेऊन मार्केट झपकन वर जात आहे. त्यामुळे या लोकांना माहीत असतं की तो खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत लोकांच्या, त्या ऑर्डर घेऊन मार्केट एकदम क्विकमध्ये असं वरच्या दिशेला जात असतं. आता याच्या बऱ्याच लोकांच्या थेरी वेगळ्या असतात. काही लोक लिक्विडिटीला अपोजिट ॲज्युम करतात, काही लोक ट्रेंडच्या डिरेक्शनमध्ये ॲज्युम करतात. मी असं ॲज्युम करतो की जी स्विंग हायची लिक्विडिटी आहे ती एकदम स्ट्रॉंग लिक्विडिटी असते आणि त्या ठिकाणी जे बडे प्लेयर्स आहेत त्यांना खूप जास्त फ्युएल मिळतं. त्यामुळे ती मार्केटला एकदम स्पाईक द्यायचा तिथे ट्राय करतात. तुम्ही जेवढे बघाल तिथं सगळ्या ठिकाणी तुम्हाला स्पाईक आणि जास्तीत जास्त FE तुम्हाला दिसतील बनलेले. आता मित्रांनो या स्विंग हाय आणि स्विंग लोमध्ये अजून एक थिअरी खूप महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी, सायकोलॉजिकल थिअरी लक्षात घ्या. आता समजा हा स्विंग हाय बनला आहे, ठीक आहे, आणि मी काय सांगितलं की यानंतर खूप स्ट्रॉंग मुवमेंट येते. पण ते काय येते याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. आता समजा या ठिकाणी हा ब्रेकआउट झाला आणि मार्केटवर गेलं, बट याच्या अगोदर ज्या कोणी हा स्विंग हाय लागलेला आहे तो बघून कोणीतरी या ठिकाणी सेलिंगचे ऑर्डर घेतले असतील, बरोबर, मार्केट रिव्हर्ससाठी. मग या ज्या सगळ्या सेलिंगच्या ऑर्डर इथं बसलेले आहेत, या ऑर्डर ट्रॅप करायचं काम कोण करतं, ही कॅन्डल, बरोबर का. म्हणजे हे जे बडे प्लेयर्स आहेत ना त्यांना कळतं की या ठिकाणी खूप जास्त या सेलिंगच्या ऑर्डर असणार आणि त्या टॅपिंग करायचं काम ह्या ठिकाणी केलं जातं, म्हणून हे मार्केट असं मुवमेंट देत असते. त्यामुळे आपण म्हणत असतो की स्विंग हायला आणि स्विंग लेवला खूप जास्त लिक्विडिटी असते. सेम तुम्ही जर डाऊन ट्रेंडमध्ये विचार केलात तर हा स्विंग लो आहे, बरोबर. तर हा स्विंग लो या ठिकाणी मित्रांनो बघा तुटला. या ठिकाणी खूप सारे बाईंगचे ऑर्डर असतात ना, तर त्या घेऊन मार्केट परत खाली जातं एकदम स्पाईक मारून. तर ही अशा प्रकारे लिक्विडिटी वर्क करत असते मित्रांनो. आय होप तुम्हाला या जेवढे आपण 6 टाईप बघितलेत हे चांगल्या प्रकारे समजले असतील. व्हिडिओला आपण जास्त आज मोठा नको करायला. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या राहिलेल्या ज्या या 6 लिक्विडिटीज आहेत कोणत्या
इक्वल हाय इक्वल लो, टाईम बेस लिक्विडिटी, कॅन्डल लिक्विडिटी, लो रेजिस्टन्स हाय रेजिस्टन्स, परत इंटरनल एक्सटर्नल लिक्विडिटी आणि सेल साईड आणि बाय साईड लिक्विडिटी, या सगळ्या लिक्विडिटी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत दुसऱ्या पार्टमध्ये. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लिक्विडिटीचा. याचं मित्रांनो जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं प्रॅक्टिस करा, ठीक आहे. आणि मी शेवटी जाता जाता अजून एक सांगेन की व्हिडिओला लाईक करा, एखादी चांगली कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा नसेल अजून केलं तरी. टेलिग्रामचा चॅनल जॉईन करा, तिथे अपडेट येत आहेत नवीन नवीन. इंस्टाग्रामचा अकाउंट उडलेला आहे त्यामुळे तिथे काही जाऊ नका फॉलो करायला. आता यामध्ये जर कोणाला एक्सपिरियन्स असेल की इंस्टाग्रामचं अकाउंट कसं रिवर्ट घ्यायचं, आता मी त्याचे क्लेम्स वगैरे केले आहेत म्हणजे ते अपील वगैरे, बट ते वर्कआउट नाही होत आहे. जर कोणाला माहीत असेल तर त्याची कमेंट करा व्हॉट्सअपला, मला मी थोडीशी हेल्प झाली तर झाली. आणि त्यासोबतच जर कोणाला आपली येत्या मंडेला जी बॅच चालू होते SMC ॲडव्हान्सची, जर कोणाला जॉईन करायची असेल तर करू शकता. आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.